नमस्कार. मी अद्वैय प्रशांत हिरे पाटील, भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्याशी बोलतो आहे. गेल्या अनेक तासापासून राज्यातल्या आणि देशातल्या मीडिया हाऊसेसच्या माध्यमातून मला संपर्क केला जातो आहे. पण मी प्रवासात असल्यानं कोणाशी बोलणं मला शक्य झालं नाही. आपण सगळे जाणतात की नाशिक मुंबई महामार्गावर आणि विशेषतः समृद्धी महामार्गावर कनेक्टिव्हिटीचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे मी कनेक्ट होऊ शकलो नाही. उद्या सगळ्या मीडिया हाऊसेसशी मी सविस्तर बोलणार आहे. आजचं जे पत्र सन्मान्य पोलीस आयुक्त मुंबई यांना मी दिलेलं आहे की राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री आदरणीय जयकुमार रावळ साहेब यांच्या पर्णकुटी या निवासस्थानाच्या बाहेर मला उपोषणाची परवानगी मिळावी. यामागचा मूळ उद्देश एवढाच आहे की मी शिवसेनेचा उपनेता असताना मागील 3 वर्षापूर्वी लोकांनी माझी संचालक म्हणून निवड केली, माझं संपूर्ण पॅनल निवडून दिलं आणि त्यानंतर मी सभापती झालो. सभापती झाल्याच्या नंतर स्थानिक पालकमंत्र्यांच्या विरुद्ध मी निवडणूक लढणार होतो आणि म्हणून मला अन्यायकारक पद्धतीनं तुरुंगात ठेवण्यात आलं. तुरुंगात गेल्याच्या नंतर सुद्धा मला ही गोष्ट लक्षात आली की माझं संचालक पद किंवा माझं चेअरमन पद हे धोक्यात येऊ शकतं आणि म्हणून माझ्या वकिलांच्या मार्फत मी कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव या संस्थेला माझा रजेचा अर्ज पाठवला. पण सन्मान्य मंत्री महोदयांच्या दबावामध्ये येऊन माझा रजेचा अर्ज हा सभागृहाच्या पटलावर न ठेवता माझ्या एका सहयोगी संचालकाचा अर्ज माझी रजा मागण्याचा ठेवण्यात आला. तो प्रोसिडिंगवर घेण्यात आला आणि अन्यायकारक रीतीनं माझा इन्व्हॉल्ड असलेला अर्ज सुद्धा प्रोसिडिंगवर न घेता मला त्या पदावरनं अपात्र करण्यात आलं. आणि मग अपात्रतेच्या विरोधामध्ये मी अपील दाखल केलेलं आहे, ज्या अपिलाचा निकाल गेल्या 1 वर्षापासून प्रलंबित आहे. आज मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, माझी बाजू न्याय्य आहे आणि संपूर्ण आर्ग्युमेंट जे होतं ते संपलेलं आहे. ते संपल्याच्या नंतर सन्मान्य पणन संचालक यांनी निकाल द्यायचा आहे आणि त्यांनी निकाल माझ्या बाजूने दिला तर चांगलंच आहे, नाही दिला तरी मला सन्मान्य उच्च न्यायालयाकडे दाद मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. असं असताना देखील सन्मान्य जे सगळे अधिकारी पणन खात्याचे आहेत त्यांचं म्हणणं आहे की मी मांडलेले कागद, मी केलेलं आर्ग्युमेंट हे सगळं वैध असून हा निकाल माझ्या बाजूने लागला पाहिजे आणि हा माझ्या बाजूने न लागता त्यांच्यावर सन्मान्य मंत्री महोदय आदरणीय जयकुमार रावळ साहेब यांचा दबाव आहे की स्थानिक मंत्री हे शिवसेनेचे असल्यामुळे त्यांच्या बाजूने तो निकाल दिला जावा आणि हा एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझा अन्याय होतो आहे. ही भूमिका आमचे सन्मान्य नेते आदरणीय गिरीश महाजन साहेब असतील, आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेब असतील, आदरणीय बावनकुळे साहेब असतील, आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील यांच्यापर्यंत मी पोहोचवली. पण यासंबंधी कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. आदरणीय गिरीश महाजन साहेबांनी प्रचंड मदत केली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि त्यांनी माझ्या समोर 2-3 वेळा जयकुमार रावळ साहेबांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की जी न्याय्य भूमिका आहे त्यातनंच आपण निर्णय होऊ द्यावा, निर्णय प्रक्रियेत आपण हस्तक्षेप करू नये. पण रावळ साहेबांना काय व्यक्तिगत राग लोभ असेल मला त्याची कल्पना नाही आणि काय चुकलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो. पण त्यांनी माझ्या विरोधात निकाल देण्याचा आदेश हा खालील अधिकाऱ्यांना दिल्यामुळे त्यांचा नाईलाज झालेला आहे. आज मी काही शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा, काही महाविद्यालय चालवतो आणि त्या शाळांच्या बोगस चौकशा या लावल्या जाण्याचं काम हे शिक्षण मंत्र्यांच्या माध्यमातून चाललं आहे. 2004 साली माझे पिताश्री सन्मान्य माजी मंत्री प्रशांत हिरे साहेब हे सन्मान्य आत्ताच्या शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात विधानसभा लढले, 2009ला सुद्धा लढले आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार म्हणून मी सन्मान्य शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे आणि त्याचा व्यक्तिगत द्वेष ठेवून मी आज जरी भारतीय जनता पक्षात असलो
तरी सुद्धा तो द्वेष करून आमचे स्थानिक मंत्री या माझ्या सगळ्या शाळांची चौकशी लावून त्याच्यावर प्रशासक बसवत आहेत. अनेक शाळा महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की ज्या फक्त कागदपत्रावर चालतात, दप्तरात चालतात, ज्या प्रत्यक्ष शाळा अस्तित्वात नाहीत, त्यांच्याकडे इमारती नाहीत, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही, त्यांच्याकडे विद्यार्थी नाहीत, अशा शाळांचं सुद्धा अनुदान लाटलं जातं. काही प्रदेशाध्यक्षांची सुद्धा मला नाव माहिती आहेत की जे सन्मान्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असे ब्रीफकेस कॉलेजेस चालवतात, पण त्या संबंधी मला आता बोलायचं नाही. वेळ आल्यावर मी निश्चितपणाने बोलेन. पण स्वतः प्रदेशाध्यक्ष ब्रीफकेस कॉलेजेस चालवत असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही, त्यांच्यावर प्रशासक येत नाही. आणि प्रामाणिकपणे ज्या ठिकाणी कुणीही शिक्षण द्यायला धजावत नाही अशा ठिकाणी दलित समाजाच्या, आदिवासी समाजाच्या, मुस्लिम समाजाच्या अत्यंत गरीब दीनदुबळ्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचं काम हे मी करतो आहे. त्या ठिकाणच्या शाळांवरती प्रशासक आणण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या माध्यमातून केला जातो. आणि त्या ठिकाणचं अपील कोणापुढे करायचं तर सन्मान्य शिक्षण मंत्र्यांच्या पुढे करायचं. आता सन्मान्य शिक्षण मंत्री 6 महिने माझं अपील चालवणारच नाही याची मला पूर्णपणाने खात्री आहे. आणि मग पक्षात राहून भारतीय जनता पक्षाचा प्रामाणिकपणे निष्ठावंत सैनिक म्हणून काम करून जर माझ्यात तुम्ही शाळा बंद करणार असाल, जर माझी राजकीय पदं काढून घेणार असाल आणि कुठलीही दाद मला जर मिळणार नसेल तर मग आंदोलनाशिवाय माझ्याकडे दुसरा पवित्रा उरलेला नाही. आणि म्हणून या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि संपूर्ण मीडियाने मला जी आग्रही मागणी केली त्या भूमिकेतनं मी आज लाईव्ह आलेलो आहे. आणि उद्या मी परवानगी मागितलेली आहे मुंबई पोलीस कमिशनर यांच्याकडे. ती मिळेल किंवा नाही मला कल्पना नाही. मिळाली तर उपोषण करता येईल, नाही मिळाली तर कदाचित मला अटकेमध्ये जावं लागेल. पण पणन मंत्र्यांच्या घराबाहेर आमरण उपोषणाचा मी निर्णय घेतलेला आहे. आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी कुठलाही लोकशाही विरोधी भूमिका करणार नाही, कुठलंही गैरकृत्य करणार नाही, कुठलंही हिंसावादी कृत्य करणार नाही. एकही कार्यकर्ता मी बरोबर नेणार नाही. मी एकटाच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि उद्यापासून पणन मंत्र्यांच्या घराबाहेर जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून नाही तर या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून ही भूमिका मी स्वीकारलेली आहे. आणि माझा पक्ष सुद्धा मला पदरात घेईल याची मला जाणीव आहे. मग त्यामुळे पक्षविरोधी कुठलीही भूमिका नाही, कोणाच्या व्यक्तिगत विरोधी माझी भूमिका नाही, पण माझ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात माझी भूमिका आहे. आणि या सगळ्या लढ्यामध्ये आपण सगळेजण मला साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि संबंध महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मीडियाने जे मला इतके प्रचंड फोन केले, इतका प्रतिसाद दिला त्याबद्दल संबंध मीडियाचे सुद्धा आणि जेही सगळे सरकारमध्ये अधिकारी आहेत, मग ते सहकार खात्याचे असतील, ते पणन खात्याचे असतील, ते शिक्षण खात्याचे असतील, जे सगळे प्रामाणिकपणाने माझ्या बाजूने उभे आहेत त्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि अशीच मदत, अशीच साथ आपली सगळ्यांची मला लाभत राहो ही प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.